शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील गेवरा पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहे। आपण पाहतोय की आज त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। प्रकृतीसुद्धा खालावलेली आहे। आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकसुद्धा त्यांना भेटण्यासाठी येत आहेत। खरं तर शेतकऱ्यांच्या जवळपास 18 मागण्या आहेत। त्या मागण्यांसाठी ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आज आमदार रोहित पवार सुद्धा त्यांच्या भेटीला येणार आहेत। तत्पूर्वी आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। सरपंच, तुम्ही उपोषणाला बसलात, तुमची प्रकृती खालावलेली आहे, 8 दिवस झाले, प्रशासनासोबत काही बोलणं झालंय का? 5व्या दिवशी SDM साहेब आले होते, त्याच्यानंतर कोणी आलं नाही। कलेक्टर साहेबांना फोन केला, ते म्हणले आम्हाला हेच काम आहे का, ते शक्य नाही इकडे येणं। पालकमंत्र्यांशी बोललो, ते म्हणले 4-5 दिवसात मीटिंग होणार आहे, तुम्हाला बसायचं असेल तर बसा। लोकप्रतिनिधी कोणी भेटायला आलं तुम्हाला? भेटायला कोणी आलं नाही। फोन येत आहे सगळ्यांचे, राजीव शेट्टी साहेबांचा, संभाजी राजेंचा फोन आला, असे सगळ्यांचे खासदार आपले फोन येत आहेत। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही फुलंब्रीला सुद्धा उपोषणाला बसू शकत होता किंवा छत्रपती संभाजीनगरला सुद्धा बसू शकत होता, सिल्लोडच का निवडलं? सिल्लोडमध्ये दहशत आहे, सिल्लोडमध्ये लोकशाही संपलेली आहे, सिल्लोडमध्ये तरुणांना नेतृत्व राहिलेलं नाही। खरं तर सिल्लोडच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी ह्या आंदोलनाला आम्ही बसलो। मात्र इथं नुकसान देखील जास्त झालेलं आहे। फुलंब्रीमध्ये नुकसान नाही आहे पाहिजे तसं, आणि म्हणून इथली लोकशाही पुन्हा जागृत व्हावी। लोकशाही मार्गानं पुन्हा देशाला 2 ऑक्टोबरला आम्ही संदेश दिला की जसा देश स्वतंत्र झाला आंदोलनानं, तसं पुन्हा हे सिल्लोडपासून हे आंदोलनाची ठिणगी आपण टाकू आणि माझ्या शेतकरी राजाला न्याय मिळवून देऊ। लोकशाही संपलेली आहे, या ठिकाणी दहशत आहे, कुणाची दहशत आहे? राजकीय नेत्यांची दहशत आहे, प्रशासनाची दहशत आहे। या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो तर 5 SDM साहेबाचा 5 मिनिटाच्या दूर ऑफिस आहे, आणि SDM साहेबाला इथं आंदोलनास्थळी यायला 5 दिवस लागले। 5 दिवस त्यांनी आमचं रक्त जाळलं, आणि 5व्या दिवशी येऊन म्हणला उपोषण सोडून घ्या, आणि मी जर आलो तर तुम्ही सोडणार असाल तर मी येतो, नाही तर मी येत नाही। ही दहशत नाही तर काय? गावागावात सांगितलं जातं कार्यकर्त्याच्या माध्यमातून, मला इथं येऊन शेतकरी सांगत आहे, तुम्ही जर का उपोषणस्थळी गेले, तुमचे विहिरीचे बिलं निघणार नाही, घरकाचे पैसे निघणार नाही, तुमच्या पगारी बंद होईल। ही दहशत आहे। हे राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना लुटलं, यांचे बंगले भरून घेतलेले आहे, आणि म्हणून नेपाळसारखी परिस्थिती होण्याच्या मार्गावर कुठेतरी देश आज चालला आहे। काय तुमची पुढची भूमिका आहे? आंदोलनाचा पुढचा लढा कसा असणार आहे? हे आंदोलन लोकशाही मार्गानं खरं तर माझं पहिलंच आंदोलन आहे। त्याच्या आधी आक्रमक आंदोलनं बरीच केली, पण यावेळी शेतकऱ्याच्या व्यथा आम्ही बघितल्या। बांधावर जाऊन शेतकरी रडत होता, शेतकरी मदत मागत होता, पण शेतकऱ्यासाठी उभं राहायला कोणी तयार नव्हतं। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला आवाहन करेन की बाबांनो, तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। तुम्ही जर आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले तर गावोगावी तुमच्यासाठी लढणारे हजारो मंगेश साबळे पुन्हा तुमच्यासाठी लढतील। तुम्ही जर या राजकीय लोकांना घाबरून शेतकरी लढ्यात सहभागी झाले नाही तर भविष्यात शेतकऱ्यांसाठी पुन्हा कोणी लढणार नाही, पुन्हा कोणी उभं राहणार नाही। उपोषण स्थळी कोणी यावं, तुम्हाला काय वाटतं? कोणी आलं पाहिजे आणि आपल्यासोबत चर्चा केली पाहिजे? खरं तर उपोषण स्थळी पालकमंत्र्यांनी, कलेक्टर साहेब यांनी येऊन CM साहेबापर्यंत आमच्या मागण्या पोहोचवणं ही प्राथमिक बाब होती। हा प्राथमिक गोष्ट आम्हाला पाहिजे होती। मात्र 8 दिवस आमचं रक्त जाळून देखील ते आले नाही। आता खरं तर सरकारनंच दखल घ्यावी, या सरकारला तरी पाझर फुटावा आणि शेतकऱ्याची दया यावी, हीच आमची मागणी आहे। जोपर्यंत CM सोबत बोलणं होणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम राहणार?
बोलून काय आता होणार नाही. सरकारने आम्हाला ठोस आश्वासन द्यावं. जर CM साहेबांनी आश्वासन दिलं तर आम्ही विचार करू. तर नक्कीच आपण पाहतोय की सरकारने आम्हाला जर ठोस आश्वासन दिलं तर आम्ही विचार करू असं सुद्धा ते सांगतात. आपण पाहतोय की मागील आठवड्यात मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात पावसाने थैमान घातलेलं होतं. पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. आपण पाहतोय की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो की दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000 रुपयाची मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जनावरं मृत झाली त्यांनासुद्धा सरकारने मदत करावी. यासह ज्या 18 मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ते आता सिल्लोड येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळे सरकार त्यांच्या मागण्यांचा विचार करणार का आणि ठोस आश्वासन काही देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, सिल्लोड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.